रेट मेजरचे काही प्रॉब्लेम आपण पाहिले, बाकीचे प्रॉब्लेम सर्व तुम्ही सॉल्व्ह करायला प्रयत्न करा. काही अडचण आली तर मला परत ग्रुपवरती विचारायला लागेल. आता या ठिकाणी आज आपण ॲप्लिकेशन रेटिंगमधला आता तिसरा पार्ट बघणार आहोत. सुरुवातीला आपण टँजंट नॉर्मल बघितलं, त्यानंतर रेट मेजर पाहिलं. आता आपण पाहतो व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन. इट इज व्हेरी ऑल्सो सिम्पल पार्ट. आता व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन म्हणजे काय बघा, म्हणजे ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा उपयोग कसा फिजिक्समध्ये उपयोग केलेला आहे. व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन फिजिक्समध्ये उपयोग केलेला आहे. व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन खरं पाहिलं तर हे वर्ड आपण फिजिक्समध्ये पाहिले गेले. व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन म्हणजे काय बघून समजावून घ्या. लेट एस बी द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ॲट टाइम टी. Suppose that we know that yes is the symbol for the displacement in our physics subject. So s is the displacement of a particle at time t. Therefore s is equal to f of t. बघा डिस्प्लेसमेंट s ला या ठिकाणी फंक्शन मध्ये कसं कन्वर्ट केलं आहे, म्हणजे s ला फंक्शन असं गृहीत धरायचं. s is equal to फंक्शन f of t. टी कशामुळे? कारण डिस्प्लेसमेंट हे कशावरती अवलंबून आहे? टाईमवरती. कारण एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर मूव्ह करायची असेल, डिस्प्लेस करायची असेल तर आपल्याला वेळ लागत असतो. कारण 0 सेकंदाला इथं असेल तर ते 5 सेकंदाने 10 सेकंदाने किंवा 10 एखाद्या तासाने काही वेळानंतर ती वस्तू आपण जर एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवली, मुवमेंट केली त्या वस्तूची, तर काहीतरी वेळ असल्यावर वेळेवरती ते अवलंबून असतं. म्हणून त्या पार्टिकलचं किंवा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट हे वेळेवरती अवलंबून असतं. म्हणून त्याला आपल्याला त्या डिस्प्लेसमेंटला आपल्याला फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं तर एस इज इक्वल टू एफ ऑफ टी असं घ्यावं लागतं मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे. मग आता जर एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट असेल आणि त्याला जर आपण एफ ऑफ टी असं फंक्शन गृहीत धरलं तर नंबर 1 ला काय दिलं बघा, आता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. जर मग काय होतं की समजा अंतर आता या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अंतर वाढणार ना. आता या ठिकाणी पुढे ढकलायच्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट वाढत राहणार आहे, एक इन्क्रीज होत राहणार आहे. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ जे काही बदल होते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हे टाईमवरती डिपेंड आहे. तर ते कसं लिहिलं जातं मॅथमॅटिक्समध्ये, तर ते ds बाय dt ह्या स्वरूपात लिहिलं जातं. आणि ह्या ds बाय dt ला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ s, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t. आणि मग या s चा डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू टाइम t, म्हणजे ह्या s चा डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे उजव्या बाजूला सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढला, f ऑफ t चा डेरिव्हेटिव्ह काढला, तर त्याला सिम्बॉलिकली f डॅश ऑफ t. आपल्याकडे मॅथमॅटिक्समध्ये f ऑफ t चा डेरिव्हेटिव्ह सिम्बॉलिकली f डॅश ऑफ t लिहिला जातो. म्हणजे बघा ds बाय dt इज इक्वल टू f डॅश ऑफ t अँड दॅट इज कॉल्ड एज द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम t. लक्षात घ्या, त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. म्हणून v इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला ds बाय dt. व्हेलॉसिटी काढायचं असेल तर ds बाय dt म्हणजे डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा x t ला अनुसरून, आणि सो वी गेट व्हेलॉसिटी. राईट. नंबर 2 ला काय बघा, आता पुन्हा काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता ह्या व्हेलॉसिटीचा पुन्हा रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय, त्याचा जर व्हेलॉसिटी पुन्हा बदलत जाणार आहे, त्याचा दर हा t वरती पुन्हा वेळ अवलंबून असणार आहे, वेळेवरती अवलंबून असणार आहे. म्हणून त्याला आपल्याला परत मॅथमॅटिक्समध्ये dv बाय dt लिहिलं जातं, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम t. म्हणजे काय केलं आपण, ह्या व्हेलॉसिटीचा पुन्हा डिफरन्शिएट केला, म्हणजे v इज इक्वल टू ds बाय dt ला पुन्हा अगेन डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम t ला. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू t कसं लिहिलं, dv बाय dt लिहिलं. इज इक्वल टू पुन्हा ds बाय dt ला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं की आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये अभ्यासलेलं आहे बघा. तर ds बाय dt चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढला की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सिम्बॉल कसं असतं, तर d2 s बाय dt स्क्वेअर हे सिम्बॉल आहे की नाही, म्हणजेच व्हेलॉसिटी. तसंच बघा आता ह्या ds बाय dt ला पुन्हा डिफरन्शिएट केलं की d2 s बाय dt स्क्वेअर. मग f डॅश ऑफ t ला पुन्हा डिफरन्शिएट केलं की सिम्बॉलिकली f डबल डॅश ऑफ t. म्हणजे हे सिम्बॉल्स आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण अभ्यासलेले आहेत. म्हणून इट इज कॉल्ड एज द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. dv बाय dt ला काय म्हणायचं, एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. म्हणजेच a इज अ सिम्बॉल फॉर एक्सेलरेशन. सो a इज इक्वल टू dv बाय dt अँड इज इक्वल टू d2 s बाय dt स्क्वेअर. हे महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्याला व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन काढण्यासाठी. आता तुम्हाला फार सिंपल प्रॉब्लेम्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिला असणार आहे आणि तुम्हाला व्हेलॉसिटी काढायला सांगितलं असणार आहे किंवा एक्सेलरेशन काढायला सांगितलं असणार आहे. कधी कधी तुम्हाला व्हेलॉसिटी दिली असणार आहे, टाइम काढायला लागणार आहे, ॲक्सेलरेशन काढायला लागणार आहे. अशा पद्धतीचे असे एकदम सिंपल एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. आता या प्रॉब्लेम परत या एक्सरसाइज मध्ये आहे, तुम्ही बघा. फर्स्ट एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी घेऊ, द डिस्प्लेसमेंट yes of a particle, the displacement yes of a particle at a time t is given by
s इज इक्वल टू टी क्यूब माइनस 4t स्क्वायर माइनस 5t t क्यूब माइनस 4t स्क्वायर माइनस 5t. Find the velocity and acceleration find the velocity and acceleration at t is equal to 2. फार सिंपल एक्झाम्पल आहे. s दिलेला आहे and here we have to find velocity and acceleration at a time t is equal to 2 सेकंद. किंवा नुसतं 2 दिलेले सेकंद जर दिलेलं आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार बघा, गिव्हन दॅट म्हणायचं. गिव्हन दॅट s is equal to t क्यूब मायनस 4t स्क्वेअर मायनस 5t. आता मग व्हेलॉसिटी काढायचं आहे. वी नो दॅट व्हेलॉसिटी इज इक्वल टू ds बाय dt आहे का नाही. मग काय ds बाय dt काढायचं म्हणजे याला काय करावं लागणार आपल्याला, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t असं म्हणायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ s इज ds बाय dt. काय मिळणार बघा, t क्यूबचा डेरिव्हेटिव्ह t ला अनुसरून 3t स्क्वेअर आहे की नाही, बाय युजिंग फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह मायनस अगेन 4 इंटू, आता 4 कॉन्स्टंट आहे जिथे आणि t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे 4 2 8 म्हणजे 8t डायरेक्ट लिहिला तर हरकत नाही. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 5t t चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो t ला अनुसरून, म्हणजे 5 इंटू 1 दॅट इज ओनली 5. सो दिस इज ds बाय dt आहे की नाही. सो देअरफॉर व्हेलॉसिटी आपल्याला विचारलेलं सुरुवातीला व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार मग आता ds बाय dt. आणि आपल्याला व्हेलॉसिटी विचारली कधी, ॲट t इज इक्वल टू, मग ब्रॅकेट करायचं इथं पायापाशी ह्या ब्रॅकेटच्या t इज इक्वल टू 2 लिहायचं. मग t इज इक्वल टू, आता बघा t इज इक्वल टू 2 असतात ds बाय dt. याच्यामध्ये काय करायचं, t ची व्हॅल्यू 2 ठेवून द्यायची. 3 इंटू 2 स्क्वेअर मायनस 8 इंटू 2 मायनस 5 दॅट इज इक्वल टू, बघा काय येतं आता 3 इंटू 4 मायनस 60 मायनस 5 म्हणजे काय बघा 12 मायनस 16 मायनस 16 मायनस 5 येते मायनस 21. ॲडिशन कारण दोन्हीला सेम साईन आहे की नाही, मायनस 20 दॅट इज इक्वल टू आन्सर येते बघा मायनस. आता सबट्रॅक्शन काय येते बघा, किती येते 12, 2 आणि किती 11, 2 आणि 9 11 बरोबर, 9 10 11 पुन्हा 0 म्हणजे मायनस 9 येते आहे की नाही, मायनस 9. हे आलं आन्सर व्हेलॉसिटीज. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आता काढायचं काय ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, बघा आता ॲक्सेलरेशन इज इक्वल टू तुम्हाला मी सांगितलं काय व्हेलॉसिटी. आता इथे 100 आपण जर v दिलं तर हे होईल dv बाय dt आहे का नाही, dv बाय dt ॲट t इज इक्वल टू विचारले 2. सो दॅट इज इक्वल टू, आता आपण काय करायला लागणार आहे, ह्या ds बाय dt ला म्हणजे ह्या d स्क्वेअर dt ला होईल आहे की नाही, d स्क्वेअर s बाय dt स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू येणार, ह्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं. या ds बाय dt ला पुन्हा डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय येणार आहे 6t आणि मायनस 8 येणार प्रॉब्लेम. मग याच्यामध्ये आपण 6t ची व्हॅल्यू 2 ठेवून देणार, कळलं का. तर व्हेलॉसिटीला पुन्हा डिफरन्शिएट करायचं म्हणजे dv बाय dt म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे ds बाय dt आणि ds बाय dt काय 3t स्क्वेअर मायनस 8t मायनस 5. याला पुन्हा डिफरन्शिएट केलं की 6t मायनस 8 येते आणि याच्यामध्ये t ची व्हॅल्यू 2 ठेवून द्यायची. तर 6 इंटू 2 मायनस 8. सो 12 मायनस 8 म्हणजे किती झालं 4 आलं, ॲक्सेलरेशन 4 आलं आणि शेवटी आन्सर लिहायचं. हेन्स व्हेलॉसिटी इज मायनस 9 अँड ॲक्सेलरेशन इज 4. अशा पद्धतीने. आता त्यांनी काही युनिट दिलेलं नसल्यामुळे अशा पद्धतीने हे युनिट दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट नुसतं आन्सर लिहून टाकायचं विदाउट युनिट्स. हॅन्स व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट अ टाइम t इज इक्वल टू वगैरे आहे की नाही मायनस 4. अशा पद्धतीने सिंपल प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम आपण बघूया.